नमस्कार. आज मी तुम्हाला टोमॅटो सूप कसं करायचं ते सांगणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे टोमॅटो. मी एकच वाटी टोमॅटो सूप करणार आहे, त्यामुळे मी एकच टोमॅटो घेतलेला आहे. तर टोमॅटो, कांदा, लसूण, लसणाची पण पाकळी एकच घेतलेली आहे, मिरा पावडर, नंतर साखर, दालचिनी पावडर, मीठ, कॉर्नफ्लॉवर, 2 मिरची, लाल मिरची सुकलेली घेतली तरी चालते, आणि जर सुकलेली मिरची नसेल तर थोडंसं चिमूटभर आपण त्यावर लाल तिखट पण टाकू शकतो. आणि त्यावर टाकायला ब्रेड, तळलेला ब्रेड घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर बीट असेल तर थोडंसं ह्यामध्ये बीटाचा तुकडा आणि गाजराचा तुकडा टाकला तरी चालेल. पण मी फक्त टोमॅटोचं दाखवत आहे, त्यामुळे मी टोमॅटो सूप फक्त टोमॅटो घेतलेला आहे. तर आता आपण टोमॅटो कट करून घेऊयात, कांदा कट करून घेऊयात, लसूण कट करून घेऊयात, आणि आपण हे सर्व जे आहे ते पाणी टाकून, म्हणजे टोमॅटो, लसूण, मिरची आणि कांदा हे जे आहे ते आपण शिजायला ठेवूयात. टोमॅटो, कांदा, लसूण आणि मिरची जी आहे ती शिजायला ठेवलेली आहे. आता ही चांगली छान शिजून घ्यायचं आहे. शिजून घेतल्यानंतर आपण थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून काढायचे आहे. तोपर्यंत मी कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकून पातळ करून घेतलेलं आहे. आता आपण शिजल्यानंतर टोमॅटो सूप करून घेऊयात. शिजलं आहे का ते आपण पाहूयात. तर आता हे छान प्रकारे शिजलेलं आहे. आता हे शिजल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि आपण हे मिक्सरमधून काढून घेऊयात. टोमॅटो वगैरे ते मिक्सरमधून काढून मी घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला नंतर शेवटी पण आपल्याला तूप टाकायचं आहे. तर तूप हा इन्ग्रेडियंट सांगितलं नव्हतं, तर ते पण घ्यायचं आहे. आता हे जे टोमॅटोचं सूप जे आहे म्हणजे गाळलेलं, ते मिक्सरमधून काढलेलं, आपण ते आता गाळून घेऊयात. हे गाळल्यानंतर आपण त्याला आता आणखी उकळायला ठेवायचं आहे. आणि वर जे हे राहतं सर्व कांदा, लसणाचं वगैरे, टोमॅटोचं अर्क राहिलेलं पाला वगैरे, तर ह्याचं तुम्ही धपाटे सुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे गाळून आता हे आपण मध्ये सामान टाकून आपण सूप तयार करून घेऊयात. यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात, चवीपुरतं मीठ, थोडीशी दालचिनी पावडर, चिमटभर दालचिनी पावडर टाकायची आहे, चिमटभर मिरी पावडर टाकायची आहे, आणि त्यामध्ये थोडंसं चमच्याभर तूप पण टाकायचं आहे. आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी जे केलेलं आहे ते चांगलं मिक्स करून आपण त्यात टाकून द्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकायचं. त्याचप्रमाणे आपल्याला साखर थोडीशी जास्त टाकायची आहे. मी यामध्ये थोडीशी पिठी साखर पण आहे. तर हे सर्व साहित्य टाकून आपण हे चांगलं 2 ते 3 मिनिट आपण चांगलं उकळून घ्यायचं आहे. टोमॅटो सूप जे आहे ते आता छान उकळलेलं आहे आणि कलरही छान आलेला आहे. तर अशा प्रकारे झालेलं आहे घरच्या घरी टोमॅटो सूप. आता आपण यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि ब्रेडची स्लाइस जी आहे ते पण टाकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे झालेलं आहे टोमॅटोचं घरच्या घरी छान सूप. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.